जर तुम्ही कार सेल्स करत असाल तर हेवी जीएसटी लागणार आहे अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील। उदाहरण काय दिलं जातं की समजा एखादी कार मी परचेस करतोय, त्याची किंमत आहे 30 लाख रुपये, नंतर तीच कार मी सेल करतोय 10 लाख रुपयांना, तर यामध्ये डिफरन्स जर तुम्ही बघितला तर माझा 20 लाख रुपयांचा लॉस आहे। याच लॉसवर मला टॅक्स पे करावा लागणार आहे 18%, विच इज 3,60,000 रुपये। हे खोटं आहे, या मी तुम्हाला दाखवतो। एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय। डीलरसाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे। जर डीलर तुमच्याकडून कार परचेस करत असेल 10 लाखाला, जे इथं आपण वरही बघितलं होतं, 10 लाखाला कार परचेस करतो, तो सेल करतो पुढच्या ग्राहकाला 11 लाख रुपयाला, म्हणजेच त्याचं जे नेट प्रॉफिट ॲक्च्युअल आहे ते असेल 1 लाख रुपये, आणि या 1 लाख रुपयावर त्याला 18% म्हणजेच 18,000 जीएसटी पे करावा लागेल। पण जर समजा त्यानं हीच कार 10 लाखाला परचेस केली आणि 10 लाखाला विकली, म्हणजेच प्रॉफिट फक्त 0 झालंय आणि टॅक्स सुद्धा त्यावर 0 असेल। पण जर समजा कार तुम्ही इंडिव्हिज्युअली परचेस केली असेल आणि तुमच्या मित्रालाच तुम्ही ती विकत असाल, तुम्ही जीएसटी रजिस्टर्ड नसाल, तर तुम्हाला कुठलाही जीएसटी लागणार नाही। अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी फॉलो करा।